प्रकारे हे सगळं मनमोकळं वातावरण होतं। गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण तापलेलं होतं, मात्र बावनकुळेंनाही टोपी घालून एक प्रकारे वातावरणामध्ये मोकळेपणा करण्याचा हा प्रयत्न केला। तर रिएक्शनची एक महत्त्वाची बातमी विधान भवनातून येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे विधान भवनात दाखल झालेत आणि बीडमधल्या सध्याच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सध्या ते आक्रमक झालेले दिसतात। अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे सभागृहामध्ये आज काय महत्त्वाचे मुद्दे मांडतायत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर संदीप क्षीरसागर यांना त्यांनी लक्ष्य केलेलं आहे, त्यांच्यावर थेट टीका केली आहे धनंजय मुंडेंनी आणि मागच्या अधिवेशनामध्ये मंत्रिपद त्यांना गमवावं लागलं होतं, त्यामुळे या अधिवेशनामध्ये आता मुंडे आक्रमक होताना पाहायला मिळतात का बघावं लागेल। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, धनंजय मुंडे नुकतेच दाखल झाल्याचं आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय, तर आज धनंजय मुंडे एकंदरीतच आक्रमक झालेत बीडमधल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाबाबत। निश्चितच यावेळी ते आक्रमक झालेले दिसतील। खरं तर बीडमधलं एक प्रकरण आहे, कोचिंग क्लासमध्ये एका मुलीचा छळ झाल्या प्रकरणामध्ये बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून विवाद निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी काल एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि खरं तर संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यानंतर आज धनंजय मुंडे पहिल्यांदाच विधानसभा भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आज धनंजय मुंडे या संदर्भात नेमकं काय बोलतायत, या संदर्भात ते काही विधानसभेमध्ये आवाज उठवतो आणि खरं तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे धनंजय मुंडे आज विधानसभेमध्ये नेमकं काय बोलतायत हे पाहावं लागेल। बीडमधल्या गेल्या काही दिवसातल्या घटनांवरती सुद्धा आपण भाष्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे एकंदरच बीडमधल्या या प्रकरणावर आणि एकंदरच संदीप देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा विधानभवनामध्ये आलेले आहेत। त्यामुळे बीड असेल किंवा इतर घटना ठीक, ओम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी संतोष देशमुख हत्येचा मुद्दा चांगला चर्चेत होता आणि त्याच दरम्यान अनेक ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं। मात्र आता पावसाळी अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांचं कमबॅक झालेलं आहे, त्यामुळे आता किती आक्रमकपणे ते सगळं कामकाजामध्ये सहभागी होत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तर बीडमध्ये काल धनंजय मुंडे यांनी अनेक गंभीर आरोप केलेले होते, पाहूया काय नेमकं धनंजय मुंडे म्हणाले। रात्री गुन्हा नोंद झाला, गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय आहेत नेमके। त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रिपद काढायचं होतं, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दानं बोलत नाही, लाज नाही वाटत। अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना, आम्ही गप्पा राहिलो। नुसते आरोपी 2 पकडून विषय होत नसतो। 1 वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे, याचा अर्थ हा या 2 व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो। 1 वर्ष, मग ते 1 वर्ष कुणाकुणाला माहित होतं, त्या 1 वर्षात आणखीन कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले, या मुलीला कुणी यात ढकललं, या सगळ्या गोष्टी यायला नको। त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत आहे?